रिफ्रॅक्शन. मग रिफ्रॅक्शन म्हटलं की आम्ही एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंट्री करत असतो. फॉर एक्झाम्पल एअर मधून वॉटर मध्ये जाणं, वॉटर मधून ग्लास मध्ये एंट्री करणं, किंवा वॉटर मधून आईस मध्ये जाणं. आता आईस आणि वॉटर वेगळं म्हणायचं. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्यासाठी आम्हाला जे कोणी जातं त्याचं डिटेल अनालिसिस असलं पाहिजे. मग जनरली आम्ही या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आलो की सारखं 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 आमच्या डोक्यात एकच असतं, लाईट 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 लाईट. बरोबर आहे का रे? मग आम्ही रेज जरी म्हणत असलो रेज, तर हे कोणाचे? तर प्रकाशाचे. बरोबर आहे की नाही? पण आम्हाला लाईटच नीट समजत नाही. तर बेसिकली लाईट म्हटल्यानंतर, प्रकाश म्हटल्यानंतर, हा प्रकाश खूप 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 इंटरेस्टिंग आहे बाबांनो. इतका कॉम्प्लिकेटेड आहे की कितीतरी शेकडो वर्ष सगळे सायंटिस्ट याच्यावरती काम करत होते लाईट समजून घ्यायला. आणि मग बेसिकली लाईट म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की ती कोण असते. आणि ही एनर्जी बाळांनो दोन फॉर्मॅट मध्ये अवेलेबल होते. दोन फॉर्मॅट मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण बर्फाला पण पाणीच अवेलेबल म्हणतो आणि पाणी असं म्हटल्यासारखं, किंवा वाफ असेल तर पाणीच म्हणते. तर लाईट जी आहे ही दोन फॉर्मॅट मध्ये, एक रेच्या फॉर्मॅट मध्ये, याच्यामध्ये आम्ही म्हणतो ही स्ट्रेट ट्रॅव्हल करते. कशी जाते? स्ट्रेट. आणि दुसरी जी येते ती वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये. म्हणजेच कुठल्या वेव्ह असतात? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. कुठल्या वेव्ह असतात? हा. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला वेव्हच माहित नसते. वेव्ह तुम्हाला 10वीला साऊंड चॅप्टर आहे किंवा 9वीला आहे, पण तरी पण आम्हाला त्याचं अनालिसिस नसतं तेवढं. आणि म्हणून इथं आम्हाला थोडंसं सांगावं लागतं. आणि वेव्ह मध्ये कुठली वेव्ह सांगितली परत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मग आम्हाला ती वेव्ह थोडीशी समजून घ्यावी लागते, कारण आम्ही पुढे जसं जसं जाणार आहोत. आणि मी आता हे का शिकवतोय? कारण मला शिकवायचं काय? रिफ्रॅक्शन. तुम्ही म्हणाल कशाला सध्या भानगडीत पडताय? साध्या सोप्या भाषेत आम्हाला 10वीला काय शिकवलं असतं? व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन? तर साधी सोपी गोष्ट रिफ्रॅक्शन मीन्स द फिनॉमिनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट. लाईट बेंड होते, पण कधी? वेन दॅट ट्रॅव्हल फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर. एवढं सोपं आहे. तुम्ही कशाला इकडे अवघडात शिकताय? तर बाबांनो, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मग हेही शिकवलेलं असेल ना की जर वरती एअर आहे समजा आणि खाली हे ग्लास आहे समजा, मग एअर मधून आली, इथं आल्यानंतर हा ग्लास तुकडा आला नसता तर सरळ निघून गेली असती ना, अनडेविएटेड गेली असती. पण रस्ता बदलावा लागतो, कारण पुढे मीडियम बदललं. मग समजा ती इकडे आली, इकडे रस्ता बदलला. मग रस्ता बदललाच, फक्त रस्ताच बदलतो का आणखी काय बदलतं? तर तेव्हा सांगितलेलं असतं. काय बदलतं? अरे अँगल बदलला म्हणजेच रस्ता बदलला रे. आणखी काय बदलतं? मीडियम बदलल्यामुळे झालं ना हे. हा महत्वाचा विषय की लाईटची काय बदलते? मग स्पीड. मग वेव्हची बेसिक टर्मिनॉलॉजी असते की कुठल्याही वेव्ह मध्ये त्याची जी स्पीड असते, जनरली तुम्ही सी वापरलं तरी चालेल, तर स्पीड फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ अशी असते. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. मग आता डोक्यात हे घुसायला पाहिजे की मग लाईट इकडून इकडे जाताना जर स्पीड कमी झाली तर या दोन्ही मधलं कोण कमी झाला असेल, असा प्रश्न येतो ना. तर फ्रिक्वेन्सी कधीच बदलत नसल्यामुळं काय बदलत असतं? मग आम्हाला काय फ्रिक्वेन्सी, काय वेव्हलेंथ आणि काय जर हेच कळालं नाही तर आम्ही पुढे जाणार कसं? म्हणून आम्हाला अगोदर काय बघावं लागेल? वेव्ह बघावं लागेल. आम्हाला काय वेळ लागेल कळतं ना तुम्हाला? हा आमचा प्रॉब्लेम आहे. मग आता तुम्ही विचार करा की जर मला हे समजून घ्यायचं असेल की लाईटचं नेचर मी दोन पद्धतीने दाखवलं. एक दाखवलं रे, जो की स्ट्रेट जात होता, आणि दुसरं दाखवणार आहे मी वेव्ह दाखवणार आहे. बरोबर आहे की नाही? तर आता तुमच्या इथं टायटल मात्र मी काय ठेवेल? आता वेव्ह ठेवेल. चालतं ना? मग वेव्ह ठेवल्यानंतर सगळ्यात साधी सोपी गोष्ट, इथं सूर्य आहे म्हटलं, याच्याकडे काय आहे? एनर्जी आहे. किंवा प्रत्येक वेळी सूर्यच कशाला घ्यायला पाहिजे? काल 12वीच्या वर्गावरती मी सूर्य घेतला होता. तर मी सोर्स आहे. मी बोलतोय म्हटल्यानंतर मी कोण आहे? सोर्स ऑफ साऊंड ना. मग मी सोर्स आहे आणि तुमचे कान डेस्टिनेशन आहे. इथून तिथवर वेव्ह पोहोचतातच ना. मग साऊंड म्हणजे काय? तर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच बाळांनो, समजा एक उदाहरण की या ठिकाणी सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि त्याला पोहोचायचं इथं. मग हा सोर्स आणि हे डेस्टिनेशन आहे.
मग तिकडून तो इकडे येणार, म्हणजे एस कडून कुठे येणार, डी कडे येणार. मग तो कसा जातो याच्यावरून त्याचे प्रकार पडलेत. मग पहिला प्रकार होता की स्ट्रेट आला, म्हणजेच कोण आहे, रे आहे. पण बाळांनो, आम्हाला जर वेव्ह समजून घ्यायची असेल तर वेव्ह सुद्धा काय असते, तर वेव्ह म्हणजे तो रस्ता असतो ज्या रस्त्याने एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली. मग वेव्ह क्या होता है, वेव्ह इज दॅट रूट अलॉंग विच एनर्जी ट्रॅव्हल्स. वेव्ह काय असतो, एक रस्ता, त्या रस्त्याने कोण जात असतं, एनर्जी. मग ज्या रस्त्याने एनर्जी गेली, एनर्जी कशी गेली, त्याच्यावरून वेव्हचे प्रकार असतात. मग वेव्ह म्हणजेच काय, तर तुमच्या लक्षात आलं असेल, वेव्ह म्हणजेच काय असतो, रस्ता, आणि त्या रस्त्याने कोण जाणार आहे, एनर्जी जाणार आहे. मग या रस्त्याचे किंवा या रूटचे दोन प्रकार असतात. मग आता तुम्हाला कळालं असेल की वेव्ह आहे आणि वेव्हचे पुन्हा दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक प्रकार असतो मेकॅनिकल वेव्ह. कसला प्रकार असतो, मेकॅनिकल वेव्ह. आणि दुसरा असतो इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह. मग आता तुम्ही नीट समजून घ्यायचं माझा बोलण्याचा, म्हणजे माझ्या ह्या आता जे काही बडबड करण्याचा त्याचा उद्देश समजून घ्या. मला सांगा बाळांनो, की मी आता बोलतोय आणि इमॅजिन करा की इथं एअर नाही, हवाच नाही ना. तुम्हाला प्रत्येकाला ऑक्सिजनचं सिलेंडर नाकाला जोडलंय, तुम्ही इमॅजिन करू नका मग आम्ही मरल ना, मग त्याचा विषय नाही. तुम्ही जिवंत आहे, हा, मी बोलतोय ते ऐकू येणार, बरोबर आहे ना, ऐकू काहीच येणार. मग मला सांगा, मी तर बोलतोय आणि तुम्हाला तर ऐकू येत नाही, का बरं, कारण मीडियम नाही. म्हणजे असंच झालं ना रे, की इथं फॅन आहे, इथं स्विच आहे, स्विच ऑन केला मी, ऑन इल्ला, ऑन झाला, इथं एनर्जी आहे का नाही, आहे, ह्याला पाहिजे ना एनर्जी, कोण नेऊन देणार, एअर आहे ना मध्ये, एअर देतं का नेऊन, नाही. मग एअर नको, वायर लागतं म्हणे. मग आता एनर्जी आहे का नाही, बघा 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 बघा, मिळाली का एनर्जी, मिळाली ना. आता तुम्ही मला सांगा एक्झॅक्टली, मग मेकॅनिकल वेव्हज ट्रॅव्हल होण्यासाठी त्यांना कशाची गरज लागते, मीडियमची गरज लागत असते. म्हणजे इथं मीडियम ओके, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये मीडियमची गरज लागत नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे, तर तुम्हाला 10th ला झालेलं आहे बाळांनो, की जर ही वायर असेल आणि या वायर मधून जर करंट फ्लो केला तर याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, बरोबर की नाही. आणि ते जर मी तुम्हाला उलट विचारलं जनरेटरचं दोन मॅग्नेटच्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं आर्मेचर किंवा जे काय आहे ते गोल गोल फिरवलं, फॉर एक्झाम्पल आपलं विंडमिल, तर लाईट पण तयार होते. मग ओव्हरस्टेड काय सांगतात, ओव्हरस्टेड सर काय म्हणतात, की जर वायर मधून करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कोणावर अवलंबून आहे, इलेक्ट्रिक करंट वरती. तर मायकल फॅरेडे सर काय सांगतात, जर तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्यापासून इलेक्ट्रिक करंट तयार होतं. एक्झॅक्टली उलट. मग ए बी वर अवलंबून आहे तर बी, बाकी सी ची त्यांना गरज आहे का. मग इलेक्ट्रिक फील्ड वर मॅग्नेटिक फील्ड अवलंबून असेल, मॅग्नेटिक वर. मग जर इलेक्ट्रिक मुळे मॅग्नेटिक तयार होत असेल तर मॅग्नेटिक मुळे पुन्हा काय होतं, त्यामुळे तिसऱ्या ह्यांना गरज लागते का, म्हणजे त्यांना कुठल्या तिराईत मीडियमची गरज लागत, म्हणून इकडे मीडियमची गरज लागत नाही. मग आता याच्यातल्या जे वेव्हज असतात याच्यातल्या परत दोन वेव्हज असतात बाळांनो. याच्यामध्ये एक असते लॉन्जिट्युडिनल, एक कुठले असते, लॉन्जिट्युडिनल, तर दुसरी असते ट्रान्सवर्स असते. दुसरी कशी असते, लक्षात आलं का, समजलं का. मी 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ, माझी बराच वेळापासून, पण शेवटी मी पण माणूस आहे. सॉरी, मी कुठेच गेलो नव्हतो. नाही, खरंय कुठे आहे ओम, खरंय कुठे आहे, कारण डोळे चांगले आहेत आत्ता तरी. ज्या दिवशी मी पण आंधळा होईल मी चालू करा ना, चुकीला माफी नको बाळा. त्याला माहिती आहे, तू नंतर पर्सनली त्याला विचार, त्याच्या घरी जाऊन काय असेल, कारण जोर झालं तर असं बसतंय आणि आता शिकवताना करते, तसं नाही ना, काहीतरी घडलंय त्यांचं असं.
मग हा मेकॅनिकल मध्ये परत किती रे प्रकार म्हटलं मी? 2 म्हटलं. मग बेसिकली याला पण मीडियम लागेल आणि याला पण मीडियम लागेल ना. मग दोन्हीत फरक काय असतो? तर दोन्हीत एकच फरक असतो की आता दोन्हीत मीडियम आहे आणि मीडियम व्हायब्रेट होत असतं. म्हणजे कसं आता बघा, पाणी शांत आणि दगड टाकला की पाणी शांत राहतं का व्हायब्रेट होतं? व्हायब्रेट होतं. मग आता इमॅजिन करा की एअर शांत आहे आणि मी जोरात भाऊ केलं. इथं माझ्या तोंडाच्या समोर एअर आहे ना, शांत आहे असे इमॅजिन करा, आणि मी काय गेलो हा ते तुम्ही करा आता. मग ते डिस्टर्ब होणार की नाही? समजा आपण असं केलं, इथं मोठा एक ढोल आणला, ढोल तसंच ठेवलाय, त्याच्या आजूबाजूला एअर तशीच आहे ना, आणि जोरात त्याच्यावरती मी थाप टाकली. म्हणजे एक उदाहरण असं केलं, बरोबर आहे ना. तिथली एअर डिस्टर्ब झाली असेल की नाही? त्याला डिस्टर्बन्स म्हणतात. आणि कुठल्याही वेव्ह मध्ये, मग लॉंजिट्युडनल असो किंवा ट्रान्सफर असो, व्हायब्रेट डिस्टर्ब कोण होत असतं? मीडियम होत असतं. मीडियम म्हणजे पाण्यात दगड टाकला तर पाणी, एअर मध्ये साऊंड, बरोबर आहे की नाही? असं होत असतं. समजतंय का? मग मुद्दा असा आहे की ते डिस्टर्ब होतात म्हणजेच काय, तर व्हायब्रेट होत असतं. मग ते कसे व्हायब्रेट होतात याच्यावरून त्यांचे 2 प्रकार पडले. मग आता इकडे मजा बघा, आता ह्याच्यात कसं असतं ते इमॅजिन करा की दोन्ही केसमध्ये हा सोर्स इकडे आहे आणि डेस्टिनेशन इकडे आहे. सिमिलरली सोर्स इकडे आणि डेस्टिनेशन, म्हणजे वेव्ह सोर्स कडून कुठे जाणार? डेस्टिनेशन. सोर्स कडून कुठे जाणार? मग बघा ह्याच्यात होतं काय की पार्टिकल डायरेक्शनलाच व्हायब्रेट होतात, पुढे मागे होतात, आणि याच्यामध्ये डायरेक्शनला परपेंडिक्युलर होतात. लक्षात आलं का? हा बेसिक डिफरन्स असतो. कळालं का? याच्यात या डायरेक्शनला कसे होणार? पॅरलल. तर याच्यात कसे होत असतात? हा बेसिक डिफरन्स आहे. लक्षात आलं का रे सोनांनो? समजलं का सगळ्यांना? मग हा फरक आहे. आता मुद्दा राहिला त्याच्या पुढचा की मग ही वेव्ह असो किंवा ही वेव्ह असो, यांचा ग्राफ हा असाच येत असतो. मग आता आजही कोणाला कळत नाही की पॅरलल असो किंवा परपेंडिक्युलर असो त्याचा ग्राफ असं काय येतो. तर मला इथं वेळ द्यावा लागतो आणि मग पुन्हा रिफ्लेक्शन लांब राहत जातं. मग इथपर्यंत तुम्ही पोहोचलात का? आता आम्हाला ही वेव्ह आणि ही याचं हे स्ट्रक्चर आहे, तुम्हाला आता हे दाखवलं, आता हे ते कसं काय? तर आता मला मेन टेन्शन असतं की हे कसं समजून सांगायचं. आणि ते झाल्यानंतर ती वेव्ह एकदा का तयार झाली की मग फ्रिक्वेन्सी काय, मग वेव्हलेंथ काय, मग हे काय, मग ते काय, आणि पुन्हा काय एकदा वेव्ह कळले की चला आता रिफ्लेक्शन मध्ये, कारण तिथं स्पीड कमी जास्त होणार आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं मला तर माहिती नव्हतं, तुम्ही काय म्हटलं वेव्हलेंथ कमी जास्त होते, पण आणखी जर मी तर एखाद्याला विचारलं वेव्हलेंथ काय, तर ती पण माहित नसते. मग वेव्हलेंथच माहित नाही, तुम्ही काय म्हणता वेव्हलेंथ कमी होते, काय वेव्हलेंथ काय माहित नाही. मग हे नको आहे आपल्याला. तर आणि इकडे मात्र परपेंडिक्युलरच असतात. कशामध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये ट्रान्सव्हर्सच घेतली आणि मेकॅनिकल मात्र दोन्ही असतात. त्याच्यापैकी याचं जर एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर हे आहे साऊंड, आणि इथं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पाण्यात दगड टाकल्यानंतर लाटा तुम्ही कशा असतात? बरोबर आहे की नाही? वर खाल्ले असतात. मग आता इकडं कुणाचंही उदाहरण घेतो, पॅरलल घेऊ किंवा परपेंडिक्युलर, त्यांनी वेव्ह ड्रॉ करून दाखवतो, तर शांत डोक्याने बघायचं. समजा बाळांनो, ठरल्याप्रमाणे आपलं, मी 12वीला असं सांगितलं होतं, युट्यूबवरती लेक्चर बघायला मिळेल तुम्हाला, तिथं बघितलं असतं तर इथं वेळ आली नसते, मला डबल वेळ घालवायची. मग हे समजा शांत पाणी आहे आणि इथे एक पाण्याची बाटली टाकली, रिकामी पाण्याची बाटली, किंवा लाकडी ओंडका छोटासा, किंवा तिथे थर्मोकॉल मिळतच ना. म्हणजे अशी वस्तू, एवढंच काय नाही मिळालं तर भोपळा कळतो, भोपळा घ्या वाळलेला, बरोबर आहे की नाही? वाळलेल्या भोपळ्यानेच पोहायला आम्ही शिकलो, तुम्ही कशाने माहित नाही मला, तुम्ही ओल्या भोपळ्याने शिकला असाल. हा सिरियसली, ते मी कॉशी घ्यायचो, कॉशी म्हणजे आपली पण. हा ठीक है, असो. अच्छा है, आपको समझ में नहीं आया? हाँ, नो ट्रांसलेशन प्लीज, इनको समजाना भी नहीं. हा, मग आता मजा काय आहे की आपल्या पाठीवरती कसला भोपळा आहे? वाळेल. मग इमॅजिन करा, तोच भोपळा आपण पाण्यात टाकला, पाणी एकदम शांत आहे, भोपळा पण शांत आहे. एवढा मोठा दगड घातला आणि त्याच्या बाजूला टाकला, भोपळ्यावर नाही, बाजूला टाकला, मग दगड कशात पडला? पाण्यात. आणि पाण्यावर दुसऱ्या बाजूला काय होतं? आता तो भोपळा, तिकडं पाणी काय का होणार, भोपळा शांतच असतो ना, का भोपळा पण वर खाली होतो. लाटा तिथून किनाऱ्याकडे चालल्या, पण भोपळा तिथंच खालीवर होत असतो. लक्षात ठेवायचा. त्याच्यावरती जी एअर असते त्याने तो पुश ढकलला जाईल, तो भाग वेगळा, पण भोपळा ऍक्च्युअल मध्ये तिथंच वर खाली होतं. मग आता शांत डोक्याने बघायचं. आता हा भोपळा म्हणजे ऑब्जेक्ट कळाला का? इमॅजिन करा, लाट क्रिएट झाली म्हणजे काय असते लाट, तर तुम्हाला माहित आहे लाटा अशा बनतात, क्रेस्ट आणि
ट्रफ, पाणी वर खाली असे लाट असते. पण मला ते समजून तसं नाही सांगायचं. मला इकडे बघा आता काय सांगायचं ते नीट बघा. आता इकडे समजा बाळांनो, सुरुवातीला इथं दगड टाकायच्या अगोदर तुमचा भोपळा इथं होता, शांत पाणी होतं. आता दगड टाकल्यानंतर समजा 5 सेंटीमीटर तुमचा भोपळा असा वर गेला, वर जाणार ना पुन्हा, परत तो जागेवर येणार आणि परत वर जाणार ना. हा, मग एकदा वर गेला तिथंच खाली बसणार. अरे ही इनिशियल मीन पोझिशन आहे ना, मग तो वरती गेला, खाली, परत वरती, परत खाली का? हा, खाली पण जातो ना. हा, मग इमॅजिन करा 5 सेंटीमीटर वर गेला, पुन्हा जाग्यात आला, पुन्हा खाली 5 सेंटीमीटर, पुन्हा जाग्यात, पुन्हा 5 सेंटीमीटर, परत जाग्यात, पुन्हा 5, परत खाली, असंच ना. जर त्याचा अँप्लिट्यूड आहे तेवढंच ठेवलं तर, नाहीतर मग 5 गेला, पुन्हा दुसऱ्या वेळेस 4, 4.5 गेला, पुन्हा हळूहळू कमी होतं. ते आम्हाला पण माहिती आहे, लॉस होत होतं. पण आपण आयडियल केस घेतली. मग आता मला सांगा, इथं तो सुरुवातीला t=0 ला इथं आहे, इथं पोहोचायला समजा त्याला 1 सेकंद लागला असं आम्ही बोलू. मग 1 सेकंदात तो या ए पोझिशनला गेला, ही सी आहे, ही बी आहे. मग t=0 ला सी ला होता. आता 1 सेकंदात वर गेला, परत 1 सेकंदात म्हणजे 2 सेकंद असताना तो जागेवर आला, इथं परत 3ऱ्या सेकंदात इथं आला, आणि परत 4थ्या सेकंदात तो जागेवर आला. मग मला सांगा, इथं होता, वर गेला आणि खाली आला, म्हणजे वर जाऊन खाली आला म्हणजेच बरोबर. आता नीट बघा, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, नीट बघायचं ना. इनिशियली तो कुठं आहे, तर मेन पोझिशनला, जागेवर, मेन जागेवर. 1 सेकंदानंतर तो कुठे दिसला तर तुम्हाला मॅक्झिमम पोझिशनला. मॅक्झिमम पोझिशन तुमची किती आहे, 5 सेंटीमीटर. मग तो इथं 5 सेंटीमीटर आला, 1 सेकंदात 5 ला आला का? परत 1 सेकंदात जागेवर आला, मेन पोझिशनला आला का? परत 1 सेकंदात खाली मॅक्झिममला आला, बरोबर आहे ना, इथं मॅक्झिममला आला, आणि परत 1 सेकंदात तो परत जागेवर गेला ना. आता तुम्ही मला सांगा, इथं जर मी म्हणलं नाही मला असला ग्राफ नाही, मला याच्यावरच दाखवायचं, कसं दाखवू शकणार? कारण तुम्ही 0 ला पण इथंच आहे, तुम्ही 2 सेकंद झाले तेव्हा पण तिथंच आहेत, आणि तुमच्या 4थ्या सेकंदाला पण तुम्ही. मग 3 वेळा तुम्ही एकाच ठिकाणी आहेत, एकाच सायकल मध्ये, असे n नंबर ऑफ सायकल होतील. किती वेळा तुम्ही दाखवणार आहे तिथं? मग मी जर म्हणलं 2ऱ्या सेकंदाला कुठे आहे, तिथंच ना, पण तिथं तर 4थ्याला दिसायला, तिथं तर 0 ला दिसायला. मग परत 5वा, 6वा, परत 6व्याला तिथंच, 7वा, 8वा, परत 8व्याला तिथंच. मग एकाच पॉइंटला तुम्ही n नंबर ऑफ नाव नाही ना देऊ शकत. मग तुम्ही म्हणला असल्या भानगडीत नको, त्यापेक्षा हे दाखवू. बघा आता इथं प्रत्येक पॉइंटला एक सेपरेट. मग इथं सुरुवातीला 0च तेवढा इथं आहेत तुम्ही. 1 सेकंद इथं पोहोचला, 2 इथं, 3 इथं, 4 इथं, परत 5व्याला पुढं. मग आता मला सांगा, तुम्हाला असंच ड्रॉ करावं लागेल ना. मग तुमचं व्हायब्रेशन असं झालं काय आणि असं झालं काय, असंही करून बघा, हे पॅरलल करून बघा. तुम्ही इथं होतात, इथं सुरुवातीला 1 सेकंदात, इथं परत 2 सेकंदात, परत 3 सेकंदात. आता तुम्हाला माहित आहे, तुम्हाला नंबर लाईन चांगली माहित आहे. या सेंटरच्या इकडे मी जर समजा हा एक्स एक्सिस असं दाखवलं, 0 दाखवलं, इकडचे सगळे डिस्टन्स पॉझिटिव्ह घेणार आहे, आणि इकडे किंवा इकडे वरचे पॉझिटिव्ह, जर खाली कसं जरी केलं तर असंच येणार ना. मग कुठली वेव्ह असेल, जनरली मेकॅनिकल असो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असो, लॉन्जिट्युडिनल असो, ट्रान्सव्हर्स असो, कशी असो, असेच दाखवणार ना. समजलं का रिझन? मग आता वेव्ह कळाली तुम्हाला, तर आता ह्या वेव्हला कशाला काय म्हणायचं? तर बाळांनो, मेन पोझिशन पासून पार्टिकल जेव्हा मॅक्झिमम त्याचं डिस्प्लेसमेंट होतं, मग ते वर हो किंवा खाली हो, तर याला अँप्लिट्यूड म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूड वरून त्या सिग्नलची स्ट्रेंथ कळत असते, ताकद कळत असते. मी हळू बोलणं आणि मी जोरात बोलणं म्हणजे अँप्लिट्यूडचा डिफरन्स असतो. तर इथं 5 सेंटीमीटर अँप्लिट्यूड आहे, मग हे -5 खाली, प्लस आणि मायनसचा अर्थ कळला ना. प्लस म्हणजे वरच्या बाजूला, मायनस म्हणजे प्लस आणि मायनस साइन कन्व्हेन्शन साठी असतं. मग तुम्हाला अँप्लिट्यूड कळालं असेल. आता दुसरी गोष्ट मला सांगा, पूर्ण वेव्ह कुठं झाली, तर एक राऊंड मारावा लागेल ना. मग तुम्ही होतात सी ला, वर गेलात आणि खाली आलात, अर्धा राऊंड झाला, परत खाली गेलात आणि जागेवर आला, आता पूर्ण राऊंड झाला ना. म्हणजे सुरुवातीला होतात, वर गेला, खाली आला, अर्धा राऊंड, आणि परत त्याच्या खाली आला, मग वरती गेला, जागेवर आलात, अर्धा राऊंड, खाली गेला तर परत जागेवर आला, तेव्हा 1 राऊंड होतो ना.
मग ही झाली वेव्ह आणि ह्या वेव्हची लेंथ ही आहे वेव्ह लेंथ म्हणायचं. लक्षात आलं का? मग वेव्ह लेंथ मध्ये तुम्हाला 2 हाफ सायकल घेणार. मग तुम्हीच विचार करा रे बाळांनो, की समजा हे आमचं हाफ सायकल आणि ह्याला जर दुसरं हाफ सायकल जोडलं तरच पूर्ण सायकल होत असतं ना. म्हणजेच वेव्ह मध्ये तुम्हाला हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि हे निगेटिव्ह हाफ सायकल ते 2 घेतले तरच एक वेव्ह कंप्लीट होत असते. मग वेव्ह लेंथ लांबडा कळालं तुम्हाला? नक्की. आता मला सांगा, तुम्ही ज्या ठिकाणी होतात हे अर्ध सायकल आणि हे अर्ध सायकल हे जर मी इथं उचलून आणले खोटं 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 तर तुमच्या लक्षात येईल हे अर्ध आणि हे अर्ध म्हणजे हे अर्ध ना, तरच एक राऊंड पूर्ण होईल ना. मग तुम्ही मला सांगा, वर जायला 1 सेकंद, खाली यायला 1 सेकंद, वर त्याच्या खाली यायला 1 सेकंद, जागेवर. मग जागेवर यायला म्हणजेच एक राऊंड मारायला 4 सेकंद लागले ना. म्हणजेच याला म्हणायचं टाइम. आणि कसला टाइम? पिरियॉडिक टाइम. शिकलोय आपण पिरियॉडिक टाइम मध्ये थोडं ऐकले. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल, 1 रोटेशन, 1 रिव्हॉल्युशन, 1 टास्क. लक्षात आलं ना? मग एक सायकल पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? पिरियॉडिक टाइम. इथं मी किती घेतला होता? 4 सेकंद. मग राहिला फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी असते की एका सेकंदात किती होतील. मग ते असतं, हा व्हेरी गुड बाळा, 1 बाय म्हणजे या केसमध्ये 1/4 होईल. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, फ्रिक्वेन्सी कळालं तुम्हाला? वेव्हलेंथ कळालं तुम्हाला? मग मुद्दा असा आहे बाळांनो की आता मला एक गोष्ट फक्त समजून सांगायची की कुठलीही वेलॉसिटी, कुठल्याही वेव्हची, कसली वेव्ह असो, वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. मी लिहित बसलो नाही, फ्रिक्वेन्सी इंटू, हे मला आता इथं तुम्हाला समजून सांगायचं. ते एकदा झालं की मग तुम्हाला सगळं कळलं म्हणायचं. आता नीट बघायचं, एकदम व्यवस्थितपणे बघायचं. मी प्रत्येक बॅचला असं समजून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो, कारण येतो कसा ती तर मॅथमॅटिकल कळतं. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 बाय टाइम म्हणजे 1 बाय सेकंड. वेव्हलेंथ म्हणजे काय असतं तर तुम्हाला माहिती आहे. वेव्हलेंथ मीटर मध्ये असेल म्हणजेच काय होईल? मीटर पर सेकंड. म्हणजेच ही स्पीड वेलॉसिटी ना. तसलं नकोय मला तुम्हाला इथं विचारायचंय की इमॅजिन करा, मी एका सेकंदामध्ये 2 वेळा जंप करतो. किती वेळा? मी एका सेकंदामध्ये किती वेळा जंप करतो? 2 वेळा. मग माझी जंप म्हणजे माझे टास्क आहे आणि ती मी किती वेळा केली? मग ती 2 काय झालं? एका सेकंदात ती गोष्ट किती वेळा घडली? मग ते काय झालं? अरे, नंबर ऑफ सायकल्स, नंबर ऑफ टास्क, नंबर ऑफ इव्हेंट पर सेकंड, दॅट इज नोन एज फ्रिक्वेन्सी. आता स्टडी केलं ना. एका सेकंदात मी किती वेळा करतोय? अरे बाबा, मी जर म्हटलं मला एक जंप करायला 1 सेकंद लागला असं मी बोललो, तर एक जंप माझी म्हणजे एक काम आहे, एक टास्क आहे, त्याला 1 सेकंद लागला तर तो टाइम पिरियड. पण मी काय बोललो? एका सेकंदात मी किती जंप करतो? एका सेकंदात किती वेळा, हे काय झालं? फ्रिक्वेन्सी. हाऊ मेनी टाइम्स पर सेकंड हे सांगत असतं फ्रिक्वेन्सी. मग इमॅजिन करा, मी एका सेकंदात किती जंप केला? हा, तर माझी फ्रिक्वेन्सी मी किती ठेवली? 2. आता माझ्या एका जंप मध्ये मी अंतर कव्हर करतो 1 मीटर. किती करतो? 1 मीटर. म्हणजे माझी एक जंप ची लेंथ म्हणजे वेव्हची लेंथ झाली ना, ती किती घेतली तुम्ही? 1 मीटर. आता माझा प्रश्न नीट बघा, मी एका सेकंदात किती करतो? 2. आणि एकामध्ये किती कव्हर होतंय? 1. मग एका सेकंदात मी किती लांब जातो? एका सेकंदात मी किती जंप करतो आणि एका जंप मध्ये किती कव्हर करतो? हा, मग मी किती लांब जातो? ह्याला तुम्हाला 5 मिनिट वेळ लागावा? मला सांगा, एक जंप केली की किती पुढे गेलं आणि दुसरी केली की? बरोबर आहे का? मग आता तुम्हीच मला सांगा, तुम्हीच माझी स्पीड किती सांगितली? 2 मीटर पर. मग इथं आलं का बघा? सिन्स फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 आणि वेव्हलेंथ किती आहे? 1. मग तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी 2 पण ती पर सेकंड असते ना, इंटू वेव्हलेंथ किती आहे? 1 मीटर. 2 इंटू 1 2 मीटर पर. लक्षात आलं का? म्हणजेच बाळांनो, कुठलीही स्पीड किंवा वेलॉसिटी सी घ्या किंवा व्ही घ्या, काय घ्यायचं ते घ्या, फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा किंवा लॅम्बडा इंटू फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला कसा येतो समजलेला आहे का? पुन्हा याच्यावरती मला गोंधळ नको आहे. क्लिअर कळालं का? मग आता मला सांगा, तुमच्या स्क्रीनवरती जर मी एक रॅन्डम कसली वेव्ह ड्रॉ केली तर तुम्हाला माहित आहे हे पॉझिटिव्ह हाफ सायकल तर हे निगेटिव्ह हाफ सायकल. बरोबर आहे का? आणि याला तुम्ही म्हणणार लॅम्बडा. बरोबर आहे की नाही?
याला तुम्ही म्हणणार अँप्लिट्यूड. मग हे प्लस असेल तर हे खाली समजलं आहे का? मग एक सायकल पूर्ण व्हायला जर टी एवढा वेळ लागला तर तो असणार आहे आमचा पिरियडिक. आणि 1 बाय रेसिप्रोकल दॅट टाइम ही आमच्यासाठी कोण असणार आहे? समजलंय का? आणि मग ह्या वेव्हची व्हेलॉसिटी ऑलवेज व्हेलॉसिटीज किंवा स्पीड म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी. आणि त्याची बरोबर आहे का? मग फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्झ. काय असतं? खरं तर त्याचं युनिट असतं 1 बाय सेकंड. बरोबर आहे की नाही? पण सायंटिस्टचं नाव आहे हर्ट्झ, ज्याने अगोदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बनवलेले आहेत. आणि त्याच्या रिस्पेक्ट मुळे आपण नाव काय दिलं? HZ, हर्ट्झ. आणि वेव्ह लेंथ याला एक लेटर आहे, त्याला म्हणायचं लॅम्बडा. काय म्हणायचं याला? लॅम्बडा. आणि त्याचं युनिट ऑब्विसली काय असलं पाहिजे? मीटर. बरोबर आहे. मग फ्रिक्वेन्सीचं काय असलं पाहिजे? 1 बाय सेकंड, किंवा त्यालाच काय म्हणायचं? सगळं समजलंय का? नक्की. मग आज तुम्हाला ऍटलिस्ट मग इथून पुढे वेव्ह कशी जरी जाणार असेल कुठं, दया कुछ तो गड़बड़ है, किधर जाना है? फ्लाइट से जाना है? आपने पास तो डुगडुगी है ना, फिर हाँ. मला सांगा सगळं ओके आहे का? नक्की.